आज ना आपण चुलीवरचं पारंपरिक पद्धतीचं आजी जसं बनवत होती ना त्या पद्धतीचं कैरीचं पन्हं पाहूयात. आणि हे पन्हं पिल्यानंतर ना शरीरातली उष्णता भरपूर अशी कमी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैऱ्या दिसल्या की असं पन्हं केलंच पाहिजे आणि हे पारंपरिक आहे. त्यामुळे यानं खूप असर पडतो आपल्या शरीरावर. त्यामुळे अशा पद्धतीनं केलंच पाहिजे. तर काय करायचं आहे, कैऱ्या तुम्ही घ्यायच्या आहेत, स्वच्छ धुवायच्या, त्याच्यात चीक धुवून घ्यायचा आहे. या तुम्ही गॅसवर पण फ्लेमवर गॅसच्या पण भाजू शकता, पण म्हणतात ना गॅसच्या फ्लेमवर भाजायचं नाही. जर तुमची चुलीची सोय होत असेल ना तर चुलीवरच या छान अशा कैऱ्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्याच्यातला गरात चांगला असा चमच्याने निघेपर्यंत असं भाजायचं आहे. तर आता आपण थोडा मसाला करून घेऊया. तिथं थोडंसं मी जिरे घेतलेलं आहे, काळं मीठ आणि 2 मिरे घेतलेले आहेत, वेलची घेतलेली आहे आणि थोडासा चाट मसाला घेतलेला आहे. यानं छान टेस्टी बनतं आपलं पन्हं. बाहेरचे पेय पिण्यापेक्षा ना हे असं पन्हं करून पिलं ना तर खूप टेस्टी बनतं. तर आता इथं मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही गुळाऐवजी खडीसाखरही वापरू शकता किंवा तुमच्याकडे खारीक असेल तर त्याची पावडरही वापरू शकता. फक्त साखर वापरायची नाही, कारण साखरेमुळे बरेच असे दुष्परिणाम व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं आयुर्वेदिक सांगतं की गूळ, खडीसाखर असं खायचं, खारीक. मी गूळ वापरला आहे. तर छान माझ्या कैऱ्या भाजायला लागलेल्या आहेत चुलीवर. आणि बघा अशा थोड्याशा तडकल्यासारख्या होतात चुलीवर भाजताना. आणि याची चव ना इतकी स्मोकी छान टेस्टी बनते ना. तर तुम्ही या पद्धतीनं जर कैऱ्या कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा ना अशा भाजून घ्यायच्या, याचं पण खूप छान टेस्टी बनतं. तर या पद्धतीने एकदा करून बघा. तर अशा आपल्या कैऱ्या भाजून झालेल्या आहेत. आता त्याच्यातला गर काढून घेऊयात. थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे छान त्याच्यातला गर निघला जातो, त्याची साल अलगद सुट्टी होते आणि गर छान असा कोळीसकट निघला जातो. त्यामुळे अशा पद्धतीनं भाजून घ्यायचं. फक्त थोडंसं काळपट भाग थोडासा बाजूला करून मधला छान असा गर काढून घ्यायचा आहे. आणि हा गर ना तुम्ही 8 ते 15 दिवस आरामात फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता, कारण छान शिजलेला असतो, याच्यामध्ये पाण्याचा अंश नसतो. तर जेवढा गर घेतला आहे आपला कैरीचा तेवढंच गूळ घ्यायचा आणि केलेला मसाला हे मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. नाहीतरी असंच हातानं स्मॅश केलं तरी चालतं, पण याची प्युरी छान होते, पाणी चांगलं मिक्स होतं. तर छान माठातलं पाणी मिक्स करा. थोडासा बर्फ असेल तर बर्फही त्याच्यामध्ये मिक्स करा. हा गर तुम्ही फ्रीजमध्ये असाच हवाबंद डब्यामध्ये 8-15 दिवस ठेवून थोड्या थोड्या प्रमाणात रोज पन्हं प्यायचं. शरीरातली उष्णता खूप कमी होते या पन्ह्यानं. त्यामुळे अशा पद्धतीनं तुम्ही ही प्युरी करून फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर इथं ना मी 1 दिवसाचंच बनवलेलं आहे. तर तुम्ही जास्त आंबे घेऊनही हे असं बनवून ठेवू शकता कैऱ्या. तर बघा जेवढा गर घेतलाय ना त्याच्या मी दुप्पट पाणी असं टाकलंय. पाणी म्हणजे तुमच्या चवीनुसार, गोड असेल जास्त तर थोडंसं पाणी कमी जास्त करू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि दुपारी जेव्हा ऊन पडलेलं असतं आणि उष्णता खूप वाढलेली असते तेव्हा हे थंडगार पन्हं प्यायला द्यायचं आहे. मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांना, वयस्क लोकांनाही हे पन्हं प्यायला द्यायचं आहे. थोडी कच्ची कैरी पण त्याच्यामध्ये किसून टाकायची आणि छान चव देते. आंबट गोड असं आपलं पन्हं तयार होतं. बघा हे पन्हं पिल्यानंतर ना एकदम आपली तरोताजा शरीर असं झाल्यासारखं वाटतं, एनर्जी आल्यासारखी वाटते आणि आपली उष्णता पण कमी झाल्यासारखी होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना रोज जरी पिलं तरी याचा फायदाच होऊन जातो. आठवड्यातून एकदा दोनदा तरी हे घरामध्ये सगळ्यांनी पिलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं पन्हं तुम्ही नक्की करून बघा. एकदम स्मोकी चवीचं, टेस्टी, आंबट गोड असं पन्हं आपलं तयार झालेलं आहे. मुलं खूप आवडीनं पितात. भरपूर असं तुम्ही करून दिवसाचं भरपूर पिलं तरी काहीच नाही, याचं छान फायदाच होऊन जातो. या पद्धतीनं नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.